नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्ह्यू 24 जुलै 2024साठी. आज बजेट झालं. बजेटमध्ये भरपूर होलाटाईल होतंच मार्केट नेहमीप्रमाणे. तर आता इव्हेंट संपलेला आहे, त्यामुळे उद्याच्या जर लेवल्स आपण बघायच्या झाल्या तर उद्याची महत्त्वाची लेवल कालच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेली होती, तीच लेवल आहे 24,600. जोपर्यंत 24,600 क्रॉस करून वर एक 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होत नाही तोपर्यंत मी बाय साईडला जाणार नाही. उद्या समजा ओपन तिथं 24,600च्या आसपास झाला आणि तिथून खाली यायला लागला तर मी एक पुटचा ट्रेड घेईन, एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून. त्यामुळे 24,600 ही लेवल फार महत्त्वाची आहे. आणि 24,600 क्रॉस करून जर वर गेला तर मग आपण 24,770 ते 24,800च्या मध्ये पुन्हा एकदा जाऊ शकतो. आणि उद्या समजा जर गॅपडाऊन झाला, मार्केट गॅपडाऊन झालं तर गॅपडाऊन झाल्यानं फारच गॅपडाऊन झालं, इथं 24,000 साधारण 100च्या आसपास वगैरे झालं तर मी पुन्हा एकदा बायचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. हा जो 24,074चा लो दिसतो इथे, हा लो आहे ना, ह्याच्या लोच्या आसपास जर झालं गॅपडाऊन तर एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून मी बाय करण्याचा पण प्रयत्न करेन. पण ओव्हरऑल सिच्युएशन बघून, अगदी पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डलमध्येच उडी मारली पाहिजे असं नाही. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल होऊ द्यावी, काय सिच्युएशन आहे बघायची आणि त्यानंतर मार्केट एकदा सेटल झालं की मग एंट्री करावी. आज 24,600 क्रॉस झालंच नाही, त्यामुळे बायचा ट्रेड यायचा प्रश्नच येत नव्हता. पण मार्केटनं खालनं खूप चांगली रिकव्हरी दिल्यामुळं उद्यासुद्धा 24,600कडेच माझं लक्ष असणार आहे. 24,600च्या खाली असेल तर पुटचा ट्रेड घेणार, 24,600च्या वर असेल तर बायचा ट्रेड घेणार. ह्याच्यानंतर बँक निफ्टी जर बघितलं, आता बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी असेल तर बँक निफ्टीमध्ये महत्त्वाची जी लेवल आहे माझ्या दृष्टिकोनातनं ती उद्यासाठी 52,090, म्हणजे साधारण बी प्रिसाईज 52,100. जर 52,100 जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत मी बाय साईडचा कॉल घेणार नाही. आणि 51,660 म्हणजे बी प्रिसाईज 51,750, 51,750 जर ब्रेकडाऊन दिले बँक निफ्टीनं तर मी या ठिकाणी पुटचा ट्रेड घेईन आणि मग माझे टार्गेट 51,000पर्यंतचे ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे उद्याची जी लेवल आहे, जोपर्यंत 52,100 आणि 51,650च्या मध्ये बँक निफ्टी असेल तोपर्यंत मी ट्रेडच करणार नाही. ज्यावेळी 52,100 क्रॉस करेल मग माझं टार्गेट 52,500पर्यंत सुद्धा असू शकेल, 52,100 क्रॉस केल्यानंतर. पण जोपर्यंत 52,100 क्रॉस करत नाही तोपर्यंत मी कॉल साईडचा ट्रेड घेणार नाही. आणि 51,550 जोपर्यंत ब्रेकडाऊन देत नाही तोपर्यंत मी पुट साईडचा ट्रेड घेणार नाही. आता गॅपअप आणि गॅपडाऊन जर झाले तर काय करायचं? समजा इथं 52,500च्या आसपास जर गॅपअप झाला तर एक 30-40 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून मी पुट साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. आणि गॅपडाऊन जर या ठिकाणी झाला साधारण 51,000च्या आसपास तर मी कॉल साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं मार्केट ओपन कुठं होतं याला फार महत्त्व आहे. आणि ओपन जर फ्लॅट झालं तर मात्र 52,100 आणि 51,550 या दोन ज्या लेवल आहेत या ब्रेक होईपर्यंत वाट बघणार मी. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यामुळे तुमचं नुकसान किंवा फायदा झाला तर त्याला मी किंवा माझं चॅनल जबाबदार असणार नाही. आपण आपली सद्सद विवेकबुद्धी वापरावी किंवा आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड घ्यावा. धन्यवाद.